म्हणजे थोडक्यात इच्छा, नियोजन आणि मार्गदर्शन या 3 गोष्टी जर मिळाल्या तर नक्कीच कठीण वाटणारी परीक्षा देखील सोपी होऊ शकते असं तुम्ही म्हणतात. पण मुळात परीक्षेचं स्वरूप काय असतं? अभ्यासक्रमाची विभागणी कशा पद्धतीची असते? मार्क कशा पद्धतीचे असतात? खरंच खूप छान विद्यार्थ्याच्या मनातील प्रश्न आपण विचारला. हाच प्रश्न महाराष्ट्रातील तरुणांना जास्तीचा भेडसावतो. कारण बाकी राज्यामध्ये जेव्हा एनडीएच्या परीक्षेकडे बघितलं जातं तेव्हा 5वी, 7वी, 8वी पासून त्यांचं फाउंडेशन त्या ठिकाणी क्लिअर केलं जातं. त्यांना ती माहिती दिली जाते. आपल्या महाराष्ट्रीयन मुलांना थोडासा कठीण वाटणारा भाग म्हणजे लेखी परीक्षा आणि एस-एस-बीचा इंटरव्ह्यू. या परीक्षेला घाबरण्याची मुळात गरज नाही आहे. कारण ही परीक्षा आपल्याला वर्षातून 2 वेळेस भेटते. आता 12वीला असणारे विद्यार्थी या परीक्षेला त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. 12वी सुरू असताना आपल्याला एनडीएची पहिली परीक्षा देता येते आणि जर आपलं सिलेक्शन झालेलं असेल तर तोपर्यंत आपली 12वी पूर्ण झालेली असते. या परीक्षेचं लेखीचं स्वरूप आपल्याला 2 टप्प्यात बघायला मिळतं. पहिला पेपर त्या ठिकाणी गणिताचा, त्यानंतर जीएसचा भाग म्हणजे जनरल सब्जेक्ट. यामध्ये आपल्याला दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे एकत्रीकरण करून अभ्यास करावा लागतो आणि विद्यार्थ्यांनी जर मन लावून 11वीच्या वर्षात जर परिपूर्ण अभ्यास केला तर मला वाटतं हे दोन्ही पेपर मुळात खूप सोपे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, दुसरी गोष्ट लक्षात घ्या. ज्यावेळेस तुम्ही लेखी परीक्षेचा अभ्यास करता तेव्हा तुम्ही एस-एस-बीला त्या ठिकाणी डावलू शकत नाही किंवा सोडू शकत नाही. ती तयारी सुद्धा तुम्हाला पहिल्या दिवसापासून, मी तर सांगतो की 10वीचा पेपर सुटला की शेवटचा पेपर संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी विद्यार्थ्यांनी तयारी सुरू केली पाहिजे. विद्यार्थी वाट बघतात निकाल लागण्याची 10वीपर्यंतचा. तोपर्यंत 3 महिन्याचा कालावधी जातो आणि या कालावधीमध्ये बऱ्या प्रमाणात, चांगल्या प्रमाणात लेखी परीक्षेची तयारी आणि एस-एस-बी इंटरव्ह्यूची तयारी त्यांची पूर्ण होऊ शकते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेकडे बघताना फक्त वेळेचं महत्त्व समजून घ्या. खूप कमी वेळात तुम्हाला उच्च दर्जाची त्या ठिकाणी परीक्षा पास करायची जर असेल तर वेळेला खूप महत्त्व देणं गरजेचं आहे. हे जे 2 पेपर असतात यामध्ये काठिण्य पातळीचा विचार करून किती मार्क पडल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी त्याचं सिलेक्शन होऊ शकेल किंवा किती निगेटिव्ह मार्किंग असते, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण जेव्हा त्या प्रवाहामध्ये येतो तेव्हा आपल्याला ऑटोमॅटिकली कळायला लागतात. आज परिस्थिती ही आहे की विद्यार्थी अगोदरच समजून घेण्याचा प्रयत्न करतोय की किती मार्क असतील, कसे प्रश्न असतील, किती अवघड पेपर असतील, या विचारात राहून आपला वेळ जातो. आपण जेव्हा सुरुवात करतो नक्कीच स्टेप बाय स्टेप आपल्याला त्या ठिकाणी ती परीक्षा समजते आणि आपण काढू शकतो, हा आत्मविश्वासही वाढतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, वेळ न घालवता सुरुवात करणं तितकंच गरजेचं आहे.